जिल्हा नियोजन मध्ये नाही कुठे चर्चा झाली आज. दोनच आमदार उपस्थित होते, बाकी लोकप्रतिनिधी कुठं पाठकर. त्यांना विचारा ना. मी आता कसं देणार? माझ्याकडे माननीय मकरंद पाटील साहेब काल मला भेटले. ते म्हणले त्यांची बैठक मुंबईमध्ये आहे, नितीन काकांची बैठक मुंबईमध्ये आहे. त्यांनी मला या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. महेश शिंदे साहेबांची काहीतरी अडचण आहे व्यक्तिगत, या दोघा ठिकाणी मला कल्पना दिली होती. बाकीच्या आमदार महोदयांचं अनुपस्थित राहण्याचं कारण मला तरी माहिती नाही. हा बरोबर, जिल्हाधिकारी महोदय म्हणतात तसं. लातूरची डीपीसी बैठक आजच आहे, सोलापूरची डीपीसी बैठक आजच आहे. त्यामुळे माननीय दोन्ही मंत्री महोदय त्याला आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांकडची निधी मागणीची बैठक बुलढाण्याची माननीय मकरंद पाटील साहेबांची आजच आहे. त्यामुळे ते तिकडे आहेत. अतुल बाबा मुंबईत आहे. खासदारांना निधीचं आहे ना आपल्याकडे माहिती, जशी जशी मागणी तसा मागणी आहे. पण आमदारांना निधी डीपीसीचा नेहमी जास्त मिळतो, कारण शेवटी आमदारांची एक खासदार त्यांच्या मागे 5 तालुके असतात, त्याला कमी येतो निधी. आमदारांचा त्यांच्या विधानसभा क्षेत्राने आपण नेहमीचीच पद्धत आहे, आमदार महोदयांचा वाटा जास्त असतो निधीमध्ये. ठीक आहे, काय विचारायचं अजून? साहेब, आमदार खासदार सोडून जे काही जिल्हा नियोजन सदस्य घेतले जातात त्यांना किती निधी टक्केवारी? आता काय होईल मी सांगतो. आता जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत, नगरपालिका सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांचा कोटा ठरेल आता की जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून झेडपी सदस्यांच्या मधनं जिल्हा नियोजनावर किती लोक येणार, त्याप्रमाणे त्यांची निवडणूक होती, त्याची मतदान प्रक्रिया होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त शासनाला काही अधिकार आहेत. एवढे अमुक एक संख्या ही राज्य सरकारचं वित्त नियोजन विभाग किंवा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं शासन नियुक्त्या करतं. अशा 2 प्रकारच्या नियुक्त्या आहेत. कदाचित निवडून जिल्हा नियोजन समितीवर येणारी जी संख्या आहे ती महिन्याभरात कदाचित म्हणजे जिल्हा बॉडी जिल्हा परिषद बॉडी अस्तित्वात आल्यानंतर त्यांचे पदाधिकारी निवडल्यानंतर ती पूर्ण होईल. राज्य सरकारच्या बाबतीतला निर्णय कदाचित मान्य मुख्यमंत्री महोदय लवकरच घेतील. साहेब, पहिल्या दौलतमध्ये 1 महिन्यापूर्वी बैठक झाली होती, त्यानंतर त्यांची अडचण होईल असं काही विचारू नका. हे शेजारी दोघं बसले. काल आपली पण बैठक झाली.